तुम्ही हे? मी कशाला करीन हे सगळं? तुम्ही नेहमी माझ्यावरच शंका घेता. नाही, माझंच चुकलेलं आहे. मी जायलाच नको होतं तिकडे, पण माझं हातानं तुटतं ना, धावतं त्या लेकराच्या पाठी, म्हणून गेले साफसफाईला. तुम्ही आजूबाजूला चौकशी केलीत का हो? तो बाजूचा गाडेवाला आहे ना, तो मला सांगत होता की पहिला गाडेवाला आला होता म्हणे, त्याच्याकडे किल्ली होती. तो आत गेला होता, 10-15 मिनिटांनंतर बाहेर आला, त्याच्याकडे एक पिशवी पण होती आणि त्यातून ही आपली वृंदा तिची वेगळीच तरा. तरी मी तिला सांगत होते, बाई ग, एवढं अभ्यासाचं पुस्तक आणलंयस तर जरा बस अभ्यासाला. पण नाही, मी सांगते म्हटल्यावर ऐकायचंच नसतं ना. वृंदाला मुंग्यांच्या पावडरची ॲलर्जी आहे हे तुला माहित नव्हतं? तुम्हाला माहित होतं? नाही. प्रसादला माहित होतं? नाही. तुम्ही दोघं त्या पोरीच्या इतक्या जवळचे आणि तुम्हाला माहित नव्हतं, पण मला माहिती होतं. हो, म्हणून तर मी सकाळी गेले ना दुकानात, मुंग्यांची पावडर खरेदी केली आणि सगळ्यांच्या देखत ना तिथे टाकली. आणि नंतर वृंदाला बोलवलं, तिच्या हातात झाडू दिली आणि सांगितली, बाई गो, मुंग्यांची पावडर टाकली आहे इकडे, तू नाही ना बघितलंस, आता झाड. आणि ती ही मूर्ख, तिने झाडलं. का हो असं करता तुम्ही? का तुम्ही अशा प्रत्येक गोष्टीचं खापर माझ्यावरच फोडता? मी काही केलेलं नसतानाही मी सगळं ऐकून घेते म्हणून. इतकी जर नकोशी झाले असेल ना, तर त्या फेकून मला त्या वृद्धाश्रमात आणि खुशाल राहा. तुमचं लेक आणि लाडकी सुने ना त्यांच्या बरोबर. मला तुझा संशय का येतो याचं जरा आत्मपरीक्षण करून बघ हा, आणि स्वतःच्या इतिहासाचा एकदा अभ्यास कर. तुम्हाला खरंच असं वाटतं का हो की हे सगळं मी केलंय? तू केलं असशील तर आज तू निर्दोष सुटतीयस, कारण तसं तू सिद्ध करतेस. पण जर केलं नसशील आणि माझ्या बोलण्याचा तुला त्रास होत असेल तर ती तुझ्या कर्माची फळं इथे लक्षात ठेव कांता. माझी बॅग काढून ठेव. कुठे चाललाय? आत्ता कुठेही चाललो नाही, लगेच वृद्धाची तब्येत बघणार आहे, त्याप्रमाणे ठरवणार आहे. जर ती बरी असेल तर 8-10 दिवसासाठी जयपूरला चाललोय. तिच्या अभ्यासाचं आधीच नुकसान झालंय खूप, त्यात आणखीन तिला त्रास देऊ नका. रोज फोन करीनच. माझी बॅग भरून ठेव, मी तिची तब्येत बघून येतो. सुटले. आता सगळं करून नामा निराळ कसं राहायचं ते शिकवलं मला मुंग्यांच्या पावडरने. आता मी आहे, मी ती वृंदा आहे. अगं 2च घास राहिलेत वृंदा, ऐक माझं. खा. नको प्रसाद, प्लीज बास. जरा बरं वाटेल वृंदा, ऐक ना माझं. नाही, मळमळतंय मला, नको. घे पाणी पी. सावकाश सावकाश. हा, औषध. हे घे. खूप ताप आहे का? नाही नाही, फार नाही आहे, पण हा ताप जायला हवा. ही जाईल ताप. तसात फिजिक्सचं पुस्तक ते ना. हे अजिबात वाचायचं नाही. तुला बरं नाही, आराम कर जरा. असा तरी मी दिवसभर आरामच करतेय, एक अक्षरही वाचलं नाहीये मी. प्लीज ते ना पुस्तक. ऐकशील का जरा माझं? प्लीज.
प्रसाद कधी बरी होईल मी, कधी करू शकेन अभ्यास. अगं हे बघ, हे वेडापाई रडायचं नाही असं. जरा थोडासा आराम कर, बरं वाटेल तुला. आणि आणि मला सांग, बरी झाल्यावर तरी काय उद्योग आहे तुला? हा रडायचं नाही. अगं ताप या जाणारच आहे लवकर. प्रसाद, हे बघ बाबा आलेत. आता मी जे सांगतोय ते नीट ऐक. बाबांना जयपूरला एका महत्वाच्या कामासाठी जायचं आहे, पण तू आजारी आहेस असं जर त्यांना कळलं तर ते जाणार नाहीत. त्याच्यामुळे तुला बरं वाटतंय असं बाबांना सांग. कसं वाटतंय आता? आता बरी आहे मी. पण ताप आहे अजून. हो, पण डॉक्टरांनी सांगितलं ना ताप उतरेल म्हणून. हो बाबा, तसं आतून फ्रेश वाटतंय मला. हे बघा ना, अभ्यास पण करते आणि एका अर्थाने बरंच आहे ना. म्हणजे आजारपण असल्यामुळे पडल्या पडल्या अभ्यास होईल. मी 8-10 दिवसासाठी जयपूरला चाललोय. हो मग जा ना तुम्ही बाबा, माझी काळजी नका करू. आणि मी आहे ना तिच्या बरोबर तिची काळजी करायला. तुम्ही निश्चिंत मनाने जा. नाही, माझं पहाटेचं फ्लाईट आहे. मी काही आता सकाळी लवकर उठवायला येणार नाही तुम्हाला. नाही, राहू दे राहू दे राहू दे राहू दे. उठायची गरज नाही, गडबड नको करूस. माझे आशीर्वाद सतत आहेत तुमच्यावर. छान राहा, तब्येतीची काळजी घ्यायची, कळलं ना? आराम कर. प्रसाद, तिच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. येतो. बरं वाटतंय ना तुला? प्रसाद, बाबा आता 10 दिवस नाहीयेत. कुणाच ठाऊक, आम्हाला खूप भीती वाटते रे. तू घाबरू नकोस, मी आहे. ताई, तुमचा पण चहा टाकू? हो टाक. ताई, वृंदा त्याची तब्येत बरी नाही का? देवा विठ्ठला, वृंदा त्याला बरं कर रे बाबा लवकरात ना. अहो ताई, काल काय झालं ना, नवरा खूप उशिरा आला ना रातच्याला. मग त्याच्यानंतर त्याची बडबड सुरू झाली. जागरण झेपत नाही तो, मला झोपायला लय उशीर झाला मला. पण आजीबाई बोंबा बोंब करतील ना, लवकर उठून आले बघा. तुझा नवरा कामाला जातो? तो कामावर नाही गेला तर परपंच कसं चालायचं माझं? जर समजा तुझा नवरा कामाला गेला नसता तर तू काय केलं असतंस ग? अहो, आंधळा लुळा पांगळा असता सांभाळलं असतं मी. पण दडदाकट आहे ना, काम करायला नको ग त्याने. आयत्या वेळावर नागोबा पोसून काय करू? जातो कामाला. पण समजा तो हट्टी असता, कामाला जात नाही असं म्हणत असता, तर तुम्ही काय केलं असतं? अरे असं कसं? बायको आहे त्याची मी. इंगच दाखवलं असतं त्याला. तुम्ही चहा घ्या. तिचाही नवरा कामाला जातो, माझाच नवरा तेवढा कामाला जात नाही. या सगळ्याला जबाबदार आई बाबाच आहेत. स्वतःच्या मुलाला द्यायला यांच्याकडे पैसे आहेत, पण माझ्या नवऱ्याला 1 रुपया देत नाहीत कधी. काहीतरी केलंच पाहिजे. आता काही झालं ना तरी आयत्या बेळ्यावरच्या नागोबाची नागिन नाही व्हायचं मला. काय झालं? का रडतीयस? नाही प्रसाद, औषधांमुळे खूप थकवा आलाय. काय थोडं जरी वाचलं ना तरी लगेच पाणी येतं डोळ्यात. तुला ताप तर नाही ना आला? बघू मला.
नाही नाही प्रसाद, ताप नाहीये, पण काहीच वाचता येत नाहीये. अगं मग मला सांगायचंच ना वृंदा. आणि दुसरं एक, आता मी सांगतोय ते ऐक. नाही. तू ऐक जरा माझं, ऐक माझं. तू तू बस शांतपणे, मी वाचणार आणि तू ऐकायचंस. प्रसाद, अरे हॉटेलची जबाबदारी आहे तुझ्यावर आता. मी नाही जाणार. प्रसाद, अरे असं कसं करून चालेल? तू जर इथेच बसून राहिला तर ती कामं कोण करणार आहे? कामं होतील ग. मी एक दिवस नाही गेल्याने काही फरक पडणार नाही. तुला कळत नाही वृंदा, तुला बरं वाटत नाहीये. आई घरात एकटी आहे आणि बाबा पण राजस्थानला गेले, त्याच्यामुळे मी इकडं तुझ्या जवळ थांबणार आहे. प्रसाद, हे बघ, तू माझी काळजी करू नकोस. मला फार काही त्रास होत नाहीये आणि मी दिवसभर अशी आराम करत राहणार. तू नुसता बसून तरी काय करणार आहेस? तू तुझी कामं आटपून घे, तू जा. अगं पण काय चा राहू द्या. कसं वाटतंय आता? बरं वाटतंय. मी ना भाज्यांचं सूप बनवून घेऊन येते, तरतरीत वाटेल बघा. बघितलंस, मिठाई पण आहेत माझी काळजी घ्यायला. असा तू खरंच जा. नाही, माझ्यासाठी घरीच थांबायचं म्हणतोय. हो भाऊ, कशा बाई, मग सूप जेवण समजा देऊन जाईल. वाटलं तर ना दुपारी पण एक चक्कर टाकते. ताईंना काय हवं नको ते बघते. तुम्ही नका काळजी करू, माझ्याकडे मोबाईल आहे. काय हवं असेल ना फोन करा मला. झालं का समाधान? ठीक आहे, जातो मी. पण तुला काही जरी त्रास व्हायला लागला, लगेच मला फोन करायचा आणि बोलवायचं. हातातली सगळी कामं टाकून मी तुझ्याकडे येणार, कळलं? मिठाई तुम्ही सुद्धा लक्षात ठेव. हो प्रसाद, तू नको काळजी करूस. शांत मनाने काम कर. प्रसाद, नाश्ता करून जा. नाही नको, नाश्ता नको, खूप उशीर झालाय. बाहेरच काहीतरी खातो. त्यापेक्षा लवकर जातो आणि लवकर येतो. पण तू मात्र तुझी काळजी घे. टेक केअर. अशा कशा आजारी पडला? अहो, फार काही नाही झालंय मिठाई, साधा ताप आहे एवढंच. आपण ताई आता काळजी घ्यायला हवी ना. परीक्षा आली तुमची, एवढा सगळा अभ्यास आहे तुमचा. बर, तुम्ही आराम करा, मी सूप घेऊन येते. ठीक आहे. पण मिठाई इथे घेऊन येऊ नका, मी खालीच येईन सूप घ्यायला. बर, तुम्हाला वाटेल तर वया. हे इथे नाहीयेत, याच संधीचा फायदा उचलून मला खूप गोष्टी माझ्या मनासारख्या करून घ्यायच्या. म्हणजे तू नक्की काय करणार आहेस मावशी? त्या सटवीला, त्या वृंदाला मदत करणारे हात कापून काढायचे आहेत मला. पहिली ती मिठाई, दुसरा तो नाडकर्णी. त्यांचं या घरात येणं बंद करून टाकायचंय मला. मग बघते ना ही कार्टी कशी देते परीक्षा आणि कशी बनते डॉक्टर ते. आई, तुझं फक्त तुझ्या लेकावरच प्रेम आहे. तुझी मुलगी तुझ्यासाठी काहीच नाहीये. पैशांची मदत फक्त तुम्ही प्रसादलाच करता. माझ्या नवऱ्याला दिले वाऱ्यावर सोडून. तुमचं तुम्ही करा, नाहीतर मरा. ए भावाने, 2 घास आयते मिळतायत ना आयशीच्या घरात गिळायला, मग गिळ की गपचूप. का सुख टोचायला लागलं तुला? मला माझ्या नवऱ्याने काहीतरी उद्योगधंदा केलेला हवाय. लायकी आहे का काम करण्याची तुझ्या नवऱ्याची? 1 नंबरचा कामचोर आहे तो. असं काही नाही या. त्या मिठाईच्या नवऱ्यापेक्षा माझा नवरा कितीतरी पटीने चांगलाय. तूच त्याला आयत्या बिळावरचा नागोबा बनवून ठेवलंय. आयत्या बिळावरचा नागोबा? ही अक्कल कोणाची? कारण ही भाषा तुझी नाहीये. मिठाई सांगत होती की तिचा नवरा असा घरी बसलेला तिला कधीच आवडणार नाही. आजारी असतं तर एक वेळ ठीक आहे, पण अशा धडधाकट पुरुषाला घरात बसून ठेवणं हे योग्य नाही. माझ्या नवऱ्यापेक्षा त्या मोलकर्णीचा नवरा बरा, असं नको व्हायला. मिठाई, आम बघतेस आपण तिच्याकडे. चांगल्या झिंजा चुपटते तिच्या. अरे घरातलं काम करायचं सोडून लाव्या लाव्या करण्याचं काम करते या घरात. काय कुठे ती काय करते? वृंदाला चहा नेऊन द्यायला गेलीये. वा, छान.
आल्या आल्या महाराणीच्या सेवेला लागली. इथे मला चहा लागतोय ह्याचं काय कळत नाही. त्याचे धाड भरते द्यायला. आज नाही सोडणार तिला. बघतेस तिच्याकडे. आई आई अगं आईने माझं ऐकूनच नाही घेतलं काही. काय आळशीबाई आहेस ग तू. घोडभर चहा सुद्धा मागावा लागतो. कोराच्या करून ठेवलाय की आता त्याच्यात दूध घालून गरम करून देते आजी. माझ्या खोलीत का नाही आणून दिलास. उद्यापासून पाठवून देईन. रागवते कशा पाय आजीबाई. आणि काय ग सुवर्णाचे काय कान भरलेस तू. हा का भडकवलंस तिला. लावालावी करायला येतेस का तू या घरात. आता लावालावी कशा पाय करीन मी. आता मी काय लावालावी भोळेपणाचा आवाडू नकोस. लावालावी नाही केलीस. घरात भांडणं लावायचं काम नाही करत आहेस का तू. माझं सुख डोळ्यात खुपतंय का तुझ्या. काय ग हे काय एवढ्या भाज्या कशाला चिरल्यात. वृंदाताईला बरं नाही ना सूप बनवते त्यांच्यासाठी. तुला काय धाड भरली आहे. आणि तुला हा नसता आगाऊपणा करायला सांगितला होता कोणी. त्या पोरीला नाही काम ना धाम. अभ्यास आणि आजारपण याच्या नावाखाली मस्त आराम करत असते ती. कशाला पाहिजे सूप बीप काही. काय आजी तर वाटीभर सूप पैकी केवढा तमाशा करताय. तमाशा मग अजून एक तमाशा बघ असतो. निघायचं या घरातनं कायमचं निघून जायचं. जाणार नाही.